नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर पाटील. आज आपण नांदेड येथील जैन मंदिर परिसरामध्ये जे SRT कोचिंग क्लासेस आहे त्या SRT कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्याकरिता आलेलो आहोत. आज 2024 संपलेला आहे, 2025 लागलेला आहे आणि 2025मध्ये विद्यार्थ्यांचा काय अभ्यासाचा संकल्प आहे, त्यांनी या 2025चं कसं वेलकम केलेलं आहे ते आपण आज कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून जाणून घेऊयात. तर आज आपण पाहतच आहात, हे बघा SRT कोचिंग क्लासेसमधले हे सर्व विद्यार्थी आहे चिमुकले. मला वाटते जवळपास पहिली ते 10वीपर्यंत हा कोचिंग क्लासेस इथं आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांना प्राईड न्यूज इंडियामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण त्यांची संपर्क साधणार आहोत. तर मुलांनो, कोणतं वर्ष संपलेलं आहे? 2024. कोणत्या वर्षाचं वेलकम तुम्ही केलेलं आहात? 2025. ओके, व्हेरी नाईस. तर 2025 मध्ये तुम्ही अभ्यासाचा निर्धार कसा करणार? 24 कसं गेलं तुमच्यासाठी? 25 मध्ये तसा दणदणीत अभ्यास करणार का? चला, तर सर नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सर, काय नाव आहे आपलं आणि थोडीशी तुमच्या क्लासेस विषयी माहिती द्या. सर नमस्कार, मी त्रिकी दत्तात्रे, SRT अकॅडमीचा संचालक. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे सहकारी मित्र आदरणीय राजगोरे सर आणि मी विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने आम्ही नांदेडमध्ये SRT अकॅडमी ओपन केलेली आहे. कारण मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये भरमसाठ फीस असल्यामुळं सर्वसामान्य विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतो आणि तो वंचित राहू नये, कमी पैशामध्ये माफक आणि उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं या उद्देशाने ही अकॅडमी सुरू केलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याचं निरासन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण प्रत्येक शिक्षक तळमळीने शिकवणारा असल्यामुळं आज SRT अकॅडमीमध्ये राज्यस्तरावर विद्यार्थी पोहोचलेले आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांची मेहनत, कारण शिक्षण हे दुहेरी प्रक्रिया आहे. कारण विद्यार्थी जर शिकत असतील चांगलं मन लावून आणि शिक्षक जर मन लावून शिकवत जर असतील तर प्रभावी असं विद्यार्थ्यामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू शकतो सर. सर निश्चितच सर, तुमचं जे काय ध्येय उद्देश गोल आहे ते नक्कीच पूर्ण व्हावं. सर मला एक गोष्ट सांगा, ट्युशन विद्यार्थ्यांना गरजेचं आहेच का? कारण आता भरपूर मोठ्या मोठ्या शाळा झालेल्या आहेत, तर ट्युशन लावल्यावर विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी म्हणजे बदल होतो का, चेंजेस होतात का? निश्चितच सर, क्लास लावल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये निश्चित बदल होतो. कारण विद्यार्थी संख्या शाळेमध्ये कोणा मोठ्या क्लासेसमध्ये जास्त जर असेल तर त्या विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही आणि प्रत्येक शिक्षक त्या विद्यार्थ्यापुढे पोहोचू शकत नाही. म्हणून वर्गाची विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून जर आपण त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित विद्यार्थ्यामध्ये बदल होतात सर. म्हणजे ट्युशनमुळं विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच चेंजेस होतात, कुठेतरी त्यांचं ज्ञान वाढण्याचं काम नक्कीच ट्युशनमुळे होते असं तुम्हाला म्हणायचं? हो, 100% सर. कारण क्लासेसमुळं विद्यार्थ्याचा विकास 100% होतो सर. नक्कीच सर, आज नांदेडमध्ये, महाराष्ट्रामध्ये नांदेडचं खूप मोठं नाव आहे. IIT असेल, 1ली ते 10वीचे कोचिंग क्लासेस असतील, खूप मोठे मोठे कोचिंग क्लासेस नांदेडमध्ये आहेत. लातूरच्या नंतर नांदेडचाच कोचिंग क्लासेसमध्ये आणि एज्युकेशनल फील्डमध्ये नांदेडचा नंबर लागलेला आहे. तुमच्यासारखे शिक्षक खूप मेहनत करत असल्यामुळे नांदेडचं कुठेतरी नाव एज्युकेशन फील्डमध्ये समोर गेलेलं आहे. तर आज परत आपण एका विद्यार्थिनीशी संपर्क साधूयात. बेटा, काय नाव आहे तुझं? प्रतीक्षा आबासाहेब जगताप. अच्छा, तर या कोचिंग क्लासेसमध्ये तू किती वर्षापासून शिकतेस? मी या क्लासमध्ये इयत्ता 9वीला आले होते. तर आता या क्लासमध्ये आल्यानंतर माझ्या मनामध्ये अभ्यासाची आवड निर्माण झालेली आहे. इथे असलेले सर्व शिक्षक शिक्षिका वैयक्तिक विद्यार्थ्यावर लक्ष देतात आणि पूर्णपणे त्यांचा अभ्यास घेतात. मी आधीच्या क्लासमध्ये होते तेव्हा सर्व शिक्षक शिकवायचे आणि त्यांना जे डाऊट होते ते न विचारता जायचे. पण ह्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक विचारून त्यांचे डाऊट घेतले जातात आणि त्यांना वैयक्तिक जर एखादा समजलं नसेल क्वेश्चन वगैरे तर त्यांना विचारलं जातं. त्यांच्याकडून त्या विषयाची तयारी करून घेतली जाते. आणि याच क्लासमध्ये अभ्यासासोबत संस्काराची सुद्धा जाणीव करून दिलेली आहे. आमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये पूर्णपणे सरांनी फरक करून दिलेला आहे. आणि या क्लासमधून प्रत्येक विद्यार्थी, माझ्या मते असं आहे की या क्लासमधून प्रत्येक विद्यार्थी जो जाईल तो भविष्यामध्ये सक्सेस होईलच. निश्चितच बेटा. काय तुमच्या टीचरांचा स्टाफ काय आहे, काय म्हणजे कोणते सर कोणते विषय शिकवतात, काही सांगू शकतील? हां, आमच्या क्लासमध्ये भवर सर आहेत, ते इंग्लिश विषय शिकवतात. तिडके सर मराठी विषय शिकवतात. गणित हा विषय गाडे सर शिकवतात.
सायन्स हा विषय आठवले सर आणि इंगळे सर शिकवतात आणि गणित पार्ट 1 हा राजगोरे सर शिकवतात. निश्चितच समाधान झाले का या ट्युशनमध्ये येऊन? तुझ्या समस्येचे समाधान झाले का? तुला म्हणजे एज्युकेशन असं चांगलं मिळतंय का? हां सर, खूप चांगलं मिळत आहे. नक्कीच, थँक्यू बेटा. काय नाव आहे तुझं आणि या ट्युशनचं नाव काय आहे? तू या ट्युशनमध्ये कोणत्या इंटेन्शन आलेली आहेस? सर, माझं नाव श्रद्धा तिडके आहे आणि मी या क्लासेसमध्ये 2 वर्ष झाली आहे. मी इयत्ता 9वीला या क्लासेसमध्ये आलेले आहे. अगोदर माझं प्राथमिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमामध्ये झाले आहे आणि आत्ताच मी हे सेमी माध्यमामध्ये आलेली आहे. मला पहिल्यांदा तर हे मराठी आणि इतिहास विषय खूप अवघड जायचा, पण या क्लासेसमध्ये आले तेव्हापासून हा इतिहास आणि मराठी विषय खूप सोपा जात आहे. इथे वैयक्तिक लक्ष देतात, आम्हाला आमचे प्रश्न सोडवतात आणि आता 10वीचं वर्ष आहे तर आमचे राऊंड पण सुरू झालेले आहेत. आता मग 5 राऊंड होतात आणि त्याचं लवकरात लवकर आम्हाला निकालसुद्धा सांगितला जातो. इंग्लिश मिडियममध्ये तू अगोदर होती, म्हणजे मराठीचा काही संबंध तेवढा नव्हता. एक विषय असेल तुला मराठी, मग इंग्लिश मिडियममधून सेमीमध्ये आल्यावर काय अडचणी आल्या तुला? मला पहिल्यांदा तर इतिहास भूगोल हा विषय समजत नव्हता, पण ह्या क्लासेसमध्ये आले तेव्हापासून ते पूर्ण विषय खूप छान प्रकारे समजत आहेत. आता कोणत्या वर्गात शिकत आहे? मी 10वीला शिकत आहे आता. कशी 10वीची तयारी झाली का? मार्च महिन्यात तुमची एक्झाम आहे. हो, खूप छान प्रकारे या क्लासेसमध्ये घेतलेले आहेत. राऊंडसुद्धा चालू आहेत आणि त्याचा निकाल पण छान प्रकारे सांगत आहेत. आमचे डाऊट पण लवकरच सॉल्व करत आहेत आणि छान प्रकारे शिकवत पण आहेत. धन्यवाद. काय नाव आहे बेटा तुझं आणि या कोचिंग क्लासेसमध्ये तू कधी आलीस, कोणत्या वर्षी आलीस आणि शिक्षण वगैरे कसं दिलं जाते? माझे नाव समृद्धी गजानन कल्याणकर आहे. मी या क्लासेसमध्ये इयत्ता 5वीपासून आलेली आहे. आता मी इयत्ता 8वीमध्ये आहे. मी या क्लासेसमध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून माझ्यात खूप बदल झालेले आहेत. 5वीपर्यंत तर माझं मराठीमध्ये होते मी. आता सेमीमध्ये आले. मला सायन्स मॅथ खूप हार्ड जात होतं, पण या इथल्या सरांनी टीचर्सनी मला समजून घेतलं, माझे डाऊट्स क्लिअर केले. मॅथ आणि सायन्स मला नीट समजून सांगितलं, त्याच्यामुळे माझ्यात खूप बदल झालेले आहेत. आणि या क्लासेसमध्ये आल्यापासून मी म्हणजे उत्साहाने येते दररोज, म्हणजे जबरदस्ती असं कोणी मला करत नाही. उत्साह येतो मला या क्लासेसला येण्यासाठी आणि मला सगळे सब्जेक्ट्स आता सोपे जातात. एखाद्या विषयाचा अभ्यास नाही झाला किंवा शब्द वगैरे काही पाठ नाही झाले तर, किंवा कुठल्याही विषयाचा काय अडचण आली तर तुला पनिशमेंट वगैरे देतात का? हो देतात, थोडी देतात, समजून सांगतात, करावं लागते आणि करते पण मी. विद्यार्थी या दृष्टिकोनातून पनिशमेंट द्यायला पाहिजे का? हो द्यायला कारण पनिशमेंट दिली तर मुलगा घडू शकते असं वाटते का? हो वाटते सर, पनिशमेंट दिली तरच मुलगा घडू शकते. निश्चितच, थँक्यू व्हेरी मच. काय नाव आहे तुझं आणि या कोचिंग क्लासेसबद्दल 2 शब्द बोल. माझं नाव श्रावणी साळुंके आहे. मी इयत्ता 7वीत आहे. मी नांदेडमधल्या खूप साऱ्या ट्युशनमध्ये जाऊन आलेली आहे. SIT सारखं कोठेच ट्युशन नाही आणि SITमध्ये तेवढं समजून सांगतात तेवढं कोणत्याच ट्युशनमध्ये समजून सांगत नाहीत. मला इथं आलं तेव्हापासून खूप छान वाटते आणि समजून पण सांगतात. डाऊट्स वगैरे क्लिअर करतात का टीचर? खूप टीचर डाऊट क्लिअर करतात, छान वाटते आणि समजून पण सांगतात. कोणते टीचर आहेत, काय नाव घेऊ शकतेस? भोयाळ सर आहेत, राजगोरे सर आहेत मॅथला, मराठीला किडके सर आहेत, सायन्सला बरं ठीक आहे. अवघड विषय कोणता आहे तुझा? सायन्स अवघड विषय आहे. मग इथं आल्यावर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का? हो डाऊट्स वगैरे क्लिअर होतात का? हो होताच डाऊट. काय बदल? आता 2024 संपलेला आहे, 2025चा पहिला दिवस आहे, तर 2025 मध्ये काय निर्धार केला तू अभ्यासाचा? मी अभ्यासाचा निर्धार केला की मी अभ्यास करेन आणि मला मार्क खूप चांगले पडले. 2025 मध्ये चांगली तयारी करशील? हो. ठीक आहे, धन्यवाद. काय नाव आहे ग तुझं आणि कोणत्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकतेस तू? माझं नाव सान्वी देशमुख. मी SIT अकॅडमीची विद्यार्थिनी इयत्ता 7वी शिकते आहे. गेले 3 वर्ष झालं मी या अकॅडमीमध्ये शिकते आहे. इथले सर्व शिक्षक खूप छान शिकवतात, सर्व डाऊट क्लिअर करतात व सर्व शिक्षक खूप छान शिकवतात. एज्युकेशन म्हणजे ट्युशन कधी लावले तू म्हणजे या कोचिंग क्लासेसमध्ये? मी 3 वर्ष झालं इथे आहे. 3 वर्षामध्ये तुझ्यामध्ये काही चेंजेस बदल झालेत का? हो, खूप बदल झाले. ओके, धन्यवाद बेटा. तर काय नाव बेटा तुझं, कोणत्या कोचिंग अकॅडमीमध्ये शिकतोस आणि या अकॅडमीबद्दल थोडीशी माहिती सांग. माझं नाव प्रेम कल्याणकर आहे. मी SRT कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे. इयत्ता मी 7वीमध्ये शिकत आहे. तरी मी 5वीपासून क्लासेसला आलेला आहो. मला पहिले एवढं लिहिता वाचता तेवढं येत नव्हतं. इथं आल्यापासून राजगोरे सर, तिडके सरांना मला खूप प्रयत्न केले शिकवायचं. मी येऊन गेलं मला सगळं. आता मला खूप छान जात आहे.
म्हणजे तुला वाचता लिहिता येत नव्हतं ट्युशन अकॅडमीमध्ये जॉईन करण्याच्या अगोदर, आता येतंय का? हो सर. बदल झालाय तुझ्यात? हो सर. वाचता लिहिता येतंय? हो. इंग्रजी समजते का? हो सर. काय म्हणजे याच्या अगोदर ट्युशन वगैरे होतं का? होतं सर. बरं, ट्युशन लावल्यावर काही म्हणजे तुझ्या एज्युकेशनमध्ये परिणाम झाले, थोडंसं समोर गेलास का? हो सर. ट्युशन गरजेचं आहे का? हो सर. सर्वांनी लावायला पाहिजे का? हो सर. काय नाव आहे तुझं आणि कोणत्या अकॅडमीमध्ये शिकतोस? सर, माझं नाव ऋषिकेश दिगंबर पुयड आहे. मी SRT मध्ये शिकत आहे. अगोदर मी खूप नामांकित ट्युशनमध्ये जाऊन आलेलो आहे, पण इथं जे मेथड आहे शिकवण्याची, अशी मेथड कुठेच नव्हती. इथे खूप एक्स्ट्रा क्लासेस घेतात राजगुरे सर आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी चालते? एक्स्ट्रा क्लासेस घेतात, संडे टू संडे एक्झाम घेतात. कोणत्या एक्झामला आहेस तू स्पर्धा परीक्षेमध्ये? कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या कोणत्या एक्झामची तयारी करत आहेस? स्कॉलरशिप या एक्झामची तयारी करत आहे. अच्छा. आणि बाकीचे अदर विषय कसे शिकवले जातात? अदर विषय खूप चांगले शिकवतात. मराठी ग्रामरमध्ये थोडी हे होते मला कन्फ्युजन, पण तिडके सरांनी खूप चांगलं शिकवलं. 2024 संपलाय, 2025 मध्ये काय निर्धार केला अभ्यासाचा? निर्धार केला आहे की आता स्कॉलरशिपमध्ये आम्हाला पात्र व्हायचे. स्कॉलरशिपमध्ये टॉप मारायचं आहे? हां. ठीक आहे. आणि या ट्युशनमध्ये कोणते कोणते सर तुला कोणते विषय शिकवतात आणि डाऊट्स क्लिअर होतात का तुझे? हो, होतात. सेजल मॅडम आम्हाला सायन्स शिकवतात, राजगुरे सर मॅथ, तिडके सर मराठी शिकवतात, इंग्लिश सर पण सायन्स शिकवतात, भोवर सर इंग्लिश शिकवतात. बरं, तर काय बोलशील या तुझ्या अकॅडमीबद्दल? 2 शब्द काय बोलशील? अकॅडमी खूप चांगला आहे आणि गरिबांसाठी खूप चांगला आहे. कमी फीसमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं. फीस जर कधी समजा फीस देण्याचा कधी प्रॉब्लेम आला तर तुला क्लासमधून हाकलून देतात का? नाही, हाकलून देत नाहीत. फक्त सांगतात की बाळा लवकर आमची फीस भरा, आम्हालाही खूप कामं असतात. ठीक आहे, ओके, धन्यवाद बेटा. काय नाव आहे तुझं आणि कोणत्या अकॅडमीमध्ये शिकतोस? माझं नाव कृष्णा शिवराज कल्याणकर आहे. मी SRT अकॅडमीमध्ये शिकत आहे. या वर्षाचे नवीन संकल्प असे की सरांच्या प्रयत्नामुळे जीवनामध्ये यशस्वी ठरायचे आहे. या पहिलेही मी IMO सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामध्ये मी सरांमुळे पात्र ठरलो आहे. IMO एक्झाममध्ये तुझा रँक आला होता का? हो, आला होता. कसं वाटते म्हणजे या अकॅडमीमध्ये येऊन तुला चेंजेस स्वतःमध्ये बदल झालेत का? अभ्यासामध्ये काही चेंजेस झालेत का? समोर गेलायस का तू? हो, वाटते. कुठला विषय आवडतो तुला? मला मॅथ विषय हा खूप आवडतो. आणि कुठला विषय तुला अवघड जातो? मला इतिहास विषय हा खूप अवघड जातो. अवघड जाणाऱ्या विषयामध्ये या क्लासेसमध्ये आल्यावर काही बदल झालेत का तुझ्यात? हो, खूप सगळे बदल झालेत. काय बोलशील क्लासबद्दल? 2 शब्द जर बोलायचं असेल तर काय कोणत्या लाईन्स बोलशील? क्लास खूप चांगला आहे व इथे गोरगरिबांना कमी रकमामध्ये शिक्षण मिळते. निश्चितच 2025चा काय संकल्प केलास तू? स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये यायचे संकल्प ठरवले आहे. ओके, धन्यवाद बेटा. काय नाव बेटा तुझं आणि कोणत्या अकॅडमीमध्ये शिकतेस तू? माझं नाव धनश्री रामकिशन कल्याणकर आहे आणि मी SRT अकॅडमीमध्ये शिकते. जेव्हापासून हे क्लासेस सुरू झाले तेव्हापासून मी या क्लासेसमध्ये आहे आणि माझ्यात खूप सारा बदल झालेला आहे. पहिले मला अभ्यास म्हणलं की कपाळावर गाठी यायच्या, पण आता अभ्यास म्हणलं की इंटरेस्टने गणितं सोडू वाटतात, मराठीचे प्रश्न सोडू वाटतात. फार म्हणजे इंटरेस्टच आहे अभ्यासात आता. जे आवड निर्माण झाली अकॅडमी जॉईन केल्यावर? अकॅडमी जॉईन केल्यावर अभ्यासाची फार आवड निर्माण झाली. अभ्यास हेच ध्येय झाले. कोणत्या वर्गात आहेस आता? मी इयत्ता 10वी वर्गात शिकते. आणि अच्छा, वा. 10वीची बोर्डाची परीक्षा आता 2025 मार्चमध्ये तुमची परीक्षा आहे, तर तयारी झाली का तुमची? हो, आम्हाला जर कोणी म्हणलं तुम्ही आज बोर्डाचे पेपर द्या तर आम्ही आताही बोर्डाचे पेपर देऊ शकतो. एवढी तयारी आम्हाला तिडके सरांनी आणि राजगुरे आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय आता मराठी आणि गणित आहे. मराठीमध्ये पहिले काहीच यायचं नव्हतं, पण आता मराठीमध्ये मला शाळेमध्ये 98 मार्क पडले आहेत. आणि गणितात मला पहिले आवडच नव्हती, पण आता गणित हा मला इंटरेस्टिंग विषय वाटतो. क्लासमध्ये ऑफ पिरियडच्या ऐवजी चर्चा करण्याच्या ऐवजी आम्ही सर्व ग्रुप एकत्र येऊन गणितं सॉल्व करतो, त्यात फार मजा येते. अच्छा, तर ट्युशन लावल्यामुळे तुझ्या अभ्यासामध्ये फरक झाला का? पर्सेंटेजमध्ये इन्क्रीजमेंट झाली का? हो, जेव्हा मी 9thला होते तेव्हा म्हणजे फार पर्सेंटेज कमी होते, पण नंतर मग मी सरांशी संवाद केला. सरांनी माझा आत्मविश्वास वाढवला आणि म्हणले की तू करू शकतीस, तू कर. आणि आता माझे इयत्ता 10वीमध्ये खूप सारे पर्सेंटेज वाढले आहेत. निश्चितच. अकॅडमीबद्दल जर बोलायचं असेल तर काय बोलशील 2 शब्द? खूप चांगली अकॅडमी आहे. इथे फक्त शैक्षणिकच नाही तर समाजात
आपल्याला कसं वागायचं याची सुद्धा शिक्षण आम्हाला दिलेले आहे. म्हणजे संस्कृती सुद्धा तुम्हाला मिळते शिक्षणासोबतच. हो हो ठीक आहे, तर कोणता स्टाफ आहे त्या शिक्षकांचे नावं घेऊ इच्छिते? हो, आम्हाला मराठी तिडके सर शिकवतात, गणित राजगोरे सर शिकवतात आणि गणिताला 2 शिक्षक आहे, त्यातले एक राजगोरे सर आणि दुसरे म्हणजे गाडे सर. इंग्लिश भवार सर शिकवतात आणि सायन्स हे आठवले सर आणि काय नाव आहे? आठवले सर काय नाव आणि बेटा तुझं आणि काय आहे यासाठी अकॅडमीमध्ये आपण आज मुलाखत घेत आहोत किंवा विद्यार्थ्याची संवाद साधत आहोत? काय बोलशील अकॅडमी बद्दल? माझं नाव आहे भाग्यश्री वानखेडे. या ट्युशनमध्ये मी याच वर्षी आले. तर या ट्युशनमध्ये छान शिकवतात आणि सर्व शिक्षक खूप तळमळीने शिकवतात. विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि शिक्षणाबरोबरच संस्कारही दिले जातात. आणि ठीक आहे, तुला ह्यापूर्वी ट्युशन नव्हतं, तर ट्युशन लावल्यावर काय तुझ्यामध्ये चेंजेस झालेत का? हो झालेत, खूप चेंजेस झालेत आणि मला सायन्स हे विषय खूप हार्ड जात होतं. तर या ट्युशनमध्ये आल्यापासून मला खूप सोपं जात आहे आणि या ट्युशनमध्ये ठीक आहे, तर काय वाटते म्हणजे विद्यार्थ्यांनी ट्युशन लावायला पाहिजे का? म्हणजे थोडेफार चेंजेस जर पाहिजे असतील किंवा तर ट्युशन लावायला पाहिजे, कुठलेही ट्युशन असू दे पण लावायला पाहिजे का? हो लावायला पाहिजे, कारण जे शाळेमध्ये समजलं नाही ते ट्युशनमध्ये समजतं आणि जास्त करून शाळेमध्ये ही विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही आणि क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे वैयक्तिक लक्ष दिलं जातं, त्यामुळे क्लासेस लावायला हवे. निश्चितच या क्लासेसमध्ये कधी काय प्रॉब्लेम झाला तर सर सॉल्व करतात का? हो निश्चितच तिडके सर हे प्रॉब्लेम सॉल्व करतात. ओके, तर फीजबद्दल काही कधी मध्ये कमी जास्त झालं किंवा टायमावर जर नाही भरलं तर सर रागावतात का किंवा क्लासमधून हकलून देतात, असं काही प्रकार होतो काय ते? नाही, कधीच नाही. ठीक आहे, आवडता विषय कोणता आणि कोणते टीचर? तसं तर सर्व टीचरचं समजत असेल, काय वाटते तुला? सर्व टीचर छान शिकवतात. इंग्लिशला भवर सर आहेत, मराठीला तिडके सर, सायन्सला आठवले सर, इंगळे सर आणि मॅथला राजगोरे सर आणि गाडे सर. शिक्षा पनिशमेंट कधी मिळाली का? हो मिळाली. पनिशमेंट गरजेची आहे का? हो आहे. पनिशमेंट जर नाही दिली तर अभ्यास करता तुम्ही? नाही, असं म्हणजे पनिशमेंट मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे. पनिशमेंटच्या धाकाने तुम्ही अभ्यास करता? हो निश्चितच. थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. काय नाव आहे तुझं आणि SRT कोचिंग क्लासेस बद्दल काय बोलशील 2 शब्द? माझं नाव श्रुती जाधव आहे, मी पासदगावला राहते. हे ट्युशन खूप छान आहे, खूप छान आहे आणि सर पण छान लक्ष देतात, वैयक्तिक लक्ष दिलं जातं, गोंधळ करू देत नाहीत आणि पूर्ण डाऊट क्लिअर करून घेतात. ट्युशनमध्ये जेव्हापासून तू जॉईन झाली काय बदल वाटतो का स्वतःमध्ये? मी याच वर्षी जॉईन झाले ट्युशनमध्ये आणि सरांनी खूप छान तयारी करून घेतात, पेपरची वगैरे सगळं छान शिकवतात. निश्चितच. जे विषय तुला अवघड जात होते ते विषय आता सोपे जातात का? हो, मला सायन्स आणि मॅथ खूप हार्ड जात होते, आता सरांनी छान शिकवलं, आता इझी जात आहे. निश्चितच. काय बोलशील 2 शब्द ट्युशनबद्दल जर बोलायचं असेल? ट्युशन खूप छान आहे, लावलं पाहिजे, कारण आपले डाऊट्स जिथे शाळेत क्लिअर नाही होत ते ट्युशनमध्ये पूर्ण डाऊट क्लिअर होतात. ते ट्युशन लावल्यावर काहीतरी मुलांमध्ये फायदाच आहे, बेनिफिटच आहे. हो, खूप फायदा आहे. धन्यवाद, धन्यवाद बेटा, थँक्यू व्हेरी मच. काय नाव बेटा तुझं? हां, प्रज्ञा प्रतापराव मेड. कसं वाटते ट्युशन कसं आहे? ट्युशन खूप छान आहे. तुझे डाऊट्स वगैरे क्लिअर होतात का? हो, सर्व टीचर विचारतात की कोणतं डाऊट आहे का, तर आम्ही सांगितलं की सर सगळं सांगतात आम्हाला. अच्छा, ट्युशन लावल्यामुळे काही चेंजेस झाले तुझ्यामध्ये? हो सर, मागच्या वर्षी मी या ट्युशनमध्ये नव्हते तर मला कमी मार्क पडत होते, पण ह्यावेळेस ट्युशन आहे तर मला खूप छान मार्क पडत आहे. नक्कीच, थँक्यू बेटा. आज आपण जैन मंदिर, मालेगाव रोड जैन मंदिर या भागातील SRT कोचिंग क्लासेसला भेट दिलेली आहे. नवीन वर्षाचा जो संकल्प आहे 2024 संपलेला आहे, 2025 मध्ये विद्यार्थ्यांचा काय निर्धार आहे आणि या अकॅडमीमध्ये कसं शिकवलं जातं, ट्युशन लावल्याच्या नंतर मुलांमध्ये चेंजेस होतात का, ट्युशन लावायला पाहिजे का? आज नांदेडचं नाव ट्युशनच्या बाबतीत आणि एज्युकेशनच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला गेलेलं आहे आणि असंच नांदेडचं नाव टॉप लेवलला राहो अशी आमची सर्वांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांसोबत आज आपण संपर्क साधलेला आहे, त्यांचा संवाद त्यांच्यासोबत आज साधलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर 2025 मध्ये अभ्यासाचा निर्धार चांगला करणार का? 2025 मध्ये आई वडिलांचे स्वप्न तुम्ही साकार करणार का? काय वाटते 2025 तुमच्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह असेल का? तुम्ही नेहमी पॉझिटिव्हच असायला पाहिजे का? शिक्षकांनी पनिशमेंट दिली तर कधी मध्ये रागवता का शिक्षकावर? पनिशमेंट मिळायला पाहिजे का? पनिशमेंट विद्यार्थ्यासाठी चांगली असते का?
निश्चितच कुठलाही शिक्षक जर एखादी छडी मारत असेल, शिक्षा करत असेल, तर त्यांचा इंटेन्शन एवढाच असतो की विद्यार्थ्यांवर धाक असावा, त्या पनिशमेंटच्या धाकाने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. मग एखादी शाळा असू द्या किंवा एखादं ट्युशन असू द्या. तर पालकांना आम्हाला सांगू इच्छितो की आमच्या माध्यमातून की एखाद्या शिक्षकानं जर कुठली शिक्षा केली, मग शाळा असू द्या किंवा ट्युशन असू द्या, तर त्या शिक्षकांवर कारवाई न करता, त्या शिक्षकाला येऊन न बोलता, अपमानास्पद न बोलता पालकांनी समजून घ्यायला पाहिजे की शिक्षकांनी जर कुठलंही एखादी पनिशमेंट केली, शिक्षा केली, तर ते विद्यार्थ्याच्या हितासाठी केलेली असते, ते विद्यार्थ्यासाठी केलेली असते की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि पाल्याला रिझल्ट मिळावा. कुठला तरी पालकांना रिझल्ट मिळाला तर ते कुठेतरी आनंदी होतील की बा आपण एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि ठीक आहे, 1-2 छडी मिळाली, मार मिळाला, तर ते त्याच्या हितासाठी दिलेलं असेल. एवढ्या मोठ्या आपण अकॅडमीला टाकलेलं आहे तर ते कुठंतरी हितासाठी पनिशमेंट केलेली असेल. तर पालकांनो, जागृत व्हा. ट्युशन लावणं आज आपण विद्यार्थ्यांकडनं जाणूनच घेतलेलं आहे, माहिती करून घेतलेली आहे की ट्युशन हे कुठलेही असू द्या ते विद्यार्थ्यांसाठी फायदेशीरच आहे. शाळाही पनिशमेंट मिळाली तर त्या शाळेवरही तुम्ही ऑब्जेक्शन न घेता कुठेतरी समजून घ्या. आणि 2025 हे वर्ष प्राईड न्यूज इंडियाकडून मी दीपक भवर पाटील शुभेच्छा करतो की 2025 वर्ष सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदमय असावं. त्यांना अभ्यास, त्या वर्षामध्ये त्यांनी खूप अभ्यास करावा आणि त्यांची स्वप्न, आईवडिलांची स्वप्न साकार करून एक उच्च मोठ्या पदावर त्यांनी जावं, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज इथं मी दखल घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.